बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कॅप्टन्सीचा टास्क झाला आणि त्या टास्क मध्येच समजून आलं की कोण कोणाचा खरा मित्र आहे आणि कोण कोणाचा दुश्मन आहे. कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये रुचिताला तिच्या मैत्रिणीनेच धोका दिलाय. हो, तुम्ही खरं ऐकलं. अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की रुचिता सोबत नेमकं झालं काय आणि रुचिताला असं का वाटतंय की तिच्या ज्या मैत्रिणी आहेत, तिचा जो ग्रुप आहे तो तिला सपोर्ट करत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. मराठी बिग बॉस सीझन 6चा दुसरा आठवडा चालू झालेला आहे आणि यामध्ये कॅप्टन्सीच्या एक बिग बॉसने टास्क आयोजित केला. त्यामध्ये मीनाचं आणि शेनाचं घर आहे. जो व्यक्ती, जो उमेदवार मीनाच्या घरात राहील तोच कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये पुढे जाईल, म्हणजेच कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी तो व्यक्ती निवडला जाणार आहे. आणि जो व्यक्ती शेनाच्या दारात असेल तो व्यक्ती कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर पडणार आहे. कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी जेव्हा रुचिताला पुढे करण्यात आलं तेव्हा तिच्याच मैत्रिणी, तिच्या ग्रुपच्या सदस्यांनी तिला सपोर्ट केला नाही. ज्यावर तिची मैत्रीण राधा पाटील तिला म्हणत होती की मी रुचिताला शेनाच्या घरात टाकेन, म्हणजेच रुचिताला कॅप्टन्सीच्या रेस मधून बाहेर काढणार. रुचिताची खास फ्रेंड अनुश्री पण रुचिताला सपोर्ट करत नव्हती, तर ती पण रुचिताला बोलत होती ही कुणाचंच ऐकत नाही तर ही पण कॅप्टन बनवू शकत नाही. आणि तिच्या फ्रेंड विशालने पण रुचिताला सपोर्ट केलं नाही. म्हणजेच रुचिताला जेव्हा सपोर्ट करण्याची वेळ आली तेव्हा तिच्या मैत्रिणीने किंवा त्याच्या फ्रेंडने अजिबातच तिला सपोर्ट केला नाही. आणि रुचिता हे पण बोलत होती की अशा वेळेस तुम्ही मला सपोर्ट करत नाही तर मला माहिती आहे तुमची मैत्री किती स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही खरे मित्र आहात की नाही. आणि जेव्हा अशी वेळ आली तर रुचिताने तिची मैत्रीण तन्वीला पण कॅप्टन्सी उमेदवाराच्या रेसमधून बाहेर काढलं. म्हणजे रुचिताच्या मैत्रिणीने तिला वेळेवर धोका दिला, तिला सपोर्ट केलं नाही. यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.